मी गली माही जाय रे तो एक उच्चवटाना घर होतं म्हातारा बसेल होता म्हणता का हो काका इथला चेहरा उतारीन काबर बसेल चिलगाव महाराज येरले तेंबर पाणी नाही म्हणतो तुमना नाही अर्धा कांदेस मग पाणी ना टाया नाही हो महाराज आपली राटी घे त्यांना खेत नाही म्हणे आपले म्हणतं मग पण बाजूवाला नाही आटी राहिनी नाही साली म्हणजे स्वतःनी येरमा तेंबर पाणी नाही ते दुःख नाही याले पण बाजूवाला नाटी नाही राहिनी याला चित नाही लाग राही ना कितला वायबार धंदा याव म्हणजे स्वतःना दुःखमा दुखी नाही इथला दुसऱ्यांना सुख देखी नाही दुखी येत लोके याचा वायबारच नाही वर्ष लाग आनंद नाही जीवनाचा फुल आनंद घ्यायचा तुम्ही मनकडे देखील राहणार ना अरे काय सर्वच जण मला चांगला म्हणणारा होतील का बाकी ना किडा पाडणारा बी होतील ना ज्या मनावर प्रेम करणारा काय काय ना रविकिरण महाराज 2 तास कथा निघ जाता समजू देत नाही आणि ज्याले किडा पाडणार तुझी डंग लाई घ्या तू आता आहे ओ पोपट आता आहे या फुला टाकालून तर याचले इतर पायण्या पोटऱ्या किल्ल्या डान्स करते साठी आडे बोलणं काय इथलं सोपंच आहे का बडी बडी किडा पाडतं सहज नाही त्याले तू आता आहे रे मिठू हो पोपट छिडक ना गंधा मारतो गंधाने कटे बडी बडी किडा पाड राय ना वायबार सांगणं सोपंच आहे आटे ना जुना लोकेश म्हणे दयेतील कयाने ते तुम्ही म्हणा बहिणी म्हणून मी एकला येलचे माल कसा चालले ते म्हणाले हा सांगणं सोपं रा ऐकून बी नाही आटे आटे पकवाज वाजणं असं टाळलीस नाही उभा राहणं असं गायन करणं या महाराज मंडळी इथलं सोपं नाही शे बाकी ना खालते बडी बडी चाल सजने नाही ते असले तू आता ये गड्या पोपट आता हो चाल सजने वाला करत दारणा येस ना मूळ स्वभाव किडा पाडणारा याले चांगलं दिखतच नाही हाई आटे टाळ वाजणं गायन करणं इथलं सोपं नाही सरजी एवढं सोपं राहत नाही वारीना लोके जाय राहतात त्यास ना मुक्काम चांगला माणूसकडे श्रीमंत माणूसकडे होता दिनभर दिंडी चालिवणी ज्यांकडे मुक्काम होता त्याला माहित पण नाही वारीना लोके राहणार दिंडीना लोके राहणार श्रीमंत माणूस 35-40 सालदार होतात त्यांना पण सालदार असले लिस्टने दिंडी लेवाल घे गावना भजने बठा भजनी मंडळवाला त्यांना 30-35-40 सालदार गावना 5-50 लोके आता फुलार बिलार विने करीन गयामा फुलार त्या फुले टाकेत आणि त्या वारकरी त्या फुलेसवर चाले त्या सालदार ये राहिले इसारा करे दखरे नुसता चाली उन्हात तरी सुद्धा फुलेसवर चाल राहणार कितला वजन माशेत म्हणे या संध्याकाळ जेवणले बटनात ज्याला दाढ भात पाहिजे त्याला दाढ भात ज्याले तळण पाहिजे त्याला भज्या कुरडाया ज्याले पुरणपोळी पाहिजे त्याला पुरणपोळी ज्याले बासुंदी पापडी पाहिजे त्याला बासुंदी पापडी वाढणारा सालदाराच होतात दिनभर आवताकली नेऊन खिचडीच रास म्हणे या ते ज्याला जी आवडी राहणार ते दाबी राहणार बाई कितला फायदा आहे म्हणे जेवणे बिवणे करले ना त्याशनी रात्री मीटिंग करी सालदारशनी ऐ आई बंद करार म्हणे यशने मायक वारकरी बन जाऊ पुरी मजा राहत चांगला चांगला खावायला भेटस म्हणे फक्त खाणं देखत याशनी त्यान मागेनी मेहनत नाही देखी मग आता सालदार म्हणे आपण बी दिंडी काढूत म्हणे अरे पण दिंडी काढाल साहित्य बी पाहिजे ना बंद कोणता इथला पक्का घरी राहतं मागलं बी थोडं पाठ टाकान काढल्या म्हणे साहित्य भजनी मंडळना सदस्यानं ज्यांगरमा साहित्य होतं त्यानं मागलं बी थोडं काढले ना एक सालदारले खुदाडली ना त्याला काही सुधरे नाही गरमा गरगरात फिरे या म्हणे अरे ते भजनानं साहित्य काढ काय काढू भो म्हणे ते दुमड काढ म्हणे दुमड ऐ रे दुमड्या अरे त्याला पकवास म्हणत रे ओ म्हणा काका त्यांनी काळा पकवास फेका एक म्हणे ऐ ती टिंगरी लय रे म्हणे आई टिंगरी ना ओ बानट सुरत ना द्या हिना म्हणत रे तू विना काढीन फेका एक म्हणे हो त्या जांबा बी लय म्हणे जांबा ऐ रे जांब्या बऱ्याच ठिकाणी पैसे दिवस आम्ही जर असा गलीमाई चालतोस ना या म्हाताऱ्या जर नातुले नातले खेवाडतेस ना आपण जाऊ ना मालचा बाबा मन नाताची मजानी भजन करत मन नातवाचा मजानं भजन करत मन भाऊ बाबाला मन काढ भाऊ जांबा तुकाराम हो म्हणा बाप हो जांबा ऐ रे जांबा त्याला ज्ञानबा तुकोबा म्हणतो हो म्हणी काकू जांबा त्या सालदार म्हणे त्या जांबा काढ रे म्हणे यान टाळ काढीन फेकात सालदारशने दिंडी काढी ज्या गावली मुक्काम जाण होतं त्या गावली मुक्कामले पोची घ्या प्रत्येक ना गयामा फुलार फुलेसवर चालत लय घ्या त्याले थोडी माहिती सालदारशनी दिंडी रात्री जेवणले बस ना ज्याला जे पाहिजे ते खावायला भेटे दाढ भात वाला दाढ भात
बासुंदी पापडीवाला बासुंदी पापडी, पुरणपोळीवाला पुरणपोळी, तळणवाला तळण, वजन मग खायली ना काहीच नाही, उठणार हात धुईसनी. त्या गाव म्हणा भजनी मंडळवाला म्हणे महाराज तुम्हाला मग कीर्तनकार कोणचे हो म्हणा. बापरे आमना कीर्तना काय संबंध भाऊ. तो एक हुशार होता, तो बडा सालदारले पुढे सरकायले ना आता यार म्हणे काय या कीर्तनकारीचा राहणार आपला माहित कीर्तना कधी कोणले समजत नाही. पण आता एकच हुशारी करा आणि काय ज्या रूम आपला मुक्काम आहे ज्यान त्यान गादीवर जाईन कुशाल बनात पंगरीन पडिल्या जो बोली तोच कीर्तन करी म्हणे. बटा सालदारशनी पंगरीली ना गादीवर जाईन झोपिली ना 8:30 वाजनात गावना भजनी मंडळवाला एक पोरगाल दाड म्हणे वैर भाऊ महाराज असले उठाड म्हणे. अहो पोऱ्या घ्या म्हणे महाराज ओ महाराज. हा बाकी ना गाव असले चांगलं वयन राहत महाराज होणार का बाबा होणार हो महाराज चालणार भाऊ. काय काय गावेस मामले दखत वतून बोय ना महाराज उन्हा भो समजिले हो अक्का कुंदा मातेले रे भो आटे. हा मी ऐका ना वतून बोय हवी घ्या म्हणे महाराज. मग हवी घ्यातून बापना सालदार मुकलासले वयन नाही राहत ना काय बोलो असं. आता नेमकं सालदारसनी दिंडी घ्या झोपी बडा सालदार झोपी घ्या. पोरगा म्हणे महाराज ओ महाराज. महाराज एक बी नाही दोन बी नाही कारण त्यानं ठरेल होतं जो बोली तो कीर्तन करी भो. पोऱ्या भजनी मंडळवालाच कडे उन्हा म्हणे महाराज बाबा महाराज काय उठत नाही भो म्हणे. महाराज उठत नाही झोपी घ्यावं तीन म्हणे. अरे झोपतीन बी ते एकार झालते जागी व्हायला पाहिजे म्हणे इथला वार करीस मा. ज्यांकडे जेवण होतं तपास करा रे जेवण माते नाही की पडी गे मरी ते नाही घ्यात रे या बटान. मग त्या गावना बहिण्या जुनात बिचारा दरवाजा ठोका म्हणे महाराज ओ महाराज. महाराज एक बी नाही दोन बी नाही नक्की उपडी घ्यात म्हणे. मग 7-8 वर्ष ना पोऱ्याले साना वाटे कुदाड कमीत कमी दरवाजा तरी उघाड्यास ना प्रयत्न काढणं पडतील का नाही बाहेर. साना वाटे पोऱ्याला कुदाडा 8-10 वर्ष ना पोऱ्याले जसा साना वाटे कुदाडा तसा एक सालदारा छातडावर जाईन पडणार. तो सालदार जोर माको काय पण ना हो म्हणा बापरे या बाकी ना म्हणे कीर्तन तूच कर भाऊ म्हणा बापरे म्हणेल. बटा सालदार टाळली उभा राय ना यांगा या माईना घाल दिला मन म्हणे आधी तू आता याची माहीतच नाही काय सुरुवात करणी रास. गया मा विना मागला सालदारांकडे दकेन मग सांगे भाऊ कीर्तन कसं करू भाऊ. मागला टाळ करीतच सांगेत म्हणे तवय भज्या कशा दाब्यात भो. आता कीर्तन कसं करू भो तवय पुरण कसं आसडी भाऊ. हा इथलं सोपं रास का आधी येवांसाठी बी गैरी घास नाही पडत. नुसतं टाळलीच नाही वाजी ते काय पकवाज ना सांगित तरी तालमा तरी ते सुद्धा जमत नाही. आणि ज्यासले जमत नाही त्याच किळा पाडतात. आपण सांगू का आडे बटेल चांगला लोकेश येतच काय काय इथला 1.5 ना राहता ना ते आमले शिकाडतस महाराज असले कोण शिकाडस आमले ज्यासने बायका ऐकती नाही ते आमले आई काढतस. हो आप्पा तू वय रे घर झारातून बायको बी ऐकत नाही रे. हा वायबार धंदा धरलेले मनीषीन लोकेशना नांदे लागू नये. आपण आपला पद्धत मा जगो बहिणी स्वान एखादी बाई जर का मंदिरवर जासोय ना महादेव ना मंदिरवर देवदो आले या 2-3 खेळा पाडणाऱ्या बाया उभे राहा माय हो बिकू ऐका देव करायला लाग गई हो. मग ती गण देव करायला लाग जायले पाहिजे आते. हा तिना देव करा मग तुला वावरी काय गे बानट सुरूत नाही. हा काय विषय किडापाडा मग काढले गे तो ती करत नाही ते करत नाही दुसरं बी करू देत नाही वायबार. असा जीव करत ना पाशीला माठ टाकू आलो त्याची काय फायदा आहे दुसरा किडापाडा मा. जोपर्यंत कोणी चांगलं करते त्याला करू द्या ना त्याला आडवं कशाला जायचं. पण लोकच लेना चांगलं दिखत नाही पूर्ण ड्रेस पांढरा आहे ना हा पांढरा ड्रेस दिसत नाही पण थोडं जर काय टिप कराय ना का त्याने फिरीन द्या अंतटेच जात अरे काय काय दिख राह अक्का दवेन दिख राह तुला काय काय दिख राह ना वायबार बानट सुरत नाही. पण किडापाडांचं होय पडी गेली माणूसना स्वभाव जात नाही. माझं तत्व असं आहे दुसऱ्याचा दोष बघणं अजिबात चुकीचं आहे. त्याच्यापेक्षा मोठं पाप कोणतंच नाही. दुसऱ्याचा काय दोष बघायचा. माझं स्वतःचं तत्व असं आहे मला जर एखादा माणूस मा दोष दिसणार ना मी त्या माणूसचा दोष काढान पहिले स्वतःले पहिले आरसांसमोर उभा करस मला बर नजरे दखस आणि मी स्वतःलेच विचारस रवी किरण तुले त्या बाबामा किंवा त्या दादामा त्या काकामा दोष दिख ना तू तेवढा लेवल ना शेका की तू दुसऱ्यांना दोष काढू शकस. बरोबर आहे ना. कारण दोष काढायचा अधिकार त्याचाच असतो की जो स्वतः क्लिअर असेल आणि जो क्लिअर असतो त्याला दुसऱ्यांना दोषच दिखत नाही. हा बुरा देखना मै गयो बुरा मिला न कोई
जब घट भीतर देख लिया तो मुझसे बुरा न कोई.